सो मित्रांनो, तुम्ही आता हे बघत असाल, हा बघा, हा ब्रिटिशकालीन पूल, ते तिकडे पद्मावतीचं मंदिर, ते आपलं घर, आणि ते सगळं गाव आहे. आता गाव एका बाजूला पडलेलं आहे आणि आपण आता एका साईडला आलेलो आहोत. आता आपण चाललेलो आहोत सोनेश्वरच्या रस्त्याने. सो चला, सोनेश्वरचा एक नयनरम्य नजारा आपण बघूया. हे बघा, हा बोर्ड दिसतोय आता, श्री क्षेत्र सोनेश्वर, आणि हे आपलं गाव तिकडे. सकाळी सकाळी गावच्या रस्त्यावर चालायला पण खूप छान वाटतं, खूप मस्त. चालतच राहावं असं वाटतं. आता असा 1 किलोमीटरचा रस्ता आपण चालत जाणार आहोत सोनेश्वरला. मस्त वाटणार आहे. आजूबाजूला शेती सगळी, इथे थोडी घरं आहेत सगळी, आणि पुढे आजूबाजूला फक्त शेती, झाडी झुडपं मस्तपैकी. त्यातनं आपण चालत जाणार आहोत. सो आता आपण भेटूया जरा पुढच्या याच्यामध्ये, पार्टमध्ये. सकाळ सकाळची वेळ आणि मस्त गावातून जाणारा रस्ता आणि एक निवांत शांतता, काय हवं दुसरं. वाव, हे बघा, इथे शेती, हे सगळं, धुकं पण पडले, मस्त वाटतं एकदम. अशा जवळपास 700 ते 800 मीटरचा एक रस्ता आता आपण चालत जातो आहोत. हे बघा, इथे ट्रॉलीमध्ये ऊस उभे भरून ठेवलेत. त्या ऊसाचा हंगाम सुरू झाला आहे. स्वतः कारखान्यात घेऊन जाण्यासाठी आता ट्रॅक्टर भरून जे ऊस जातात ते आता जागोजागी तुम्हाला दिसतील. या रस्त्यावर एवढी वर्दळ नसते, पण सध्या झालं असं की वाई ते शिरूर रस्त्याचं काम चालू झाल्यामुळे सध्या या रस्त्याने वाहनं जरा वाढली आहेत. सो काही वाहनं त्या रस्त्याने जात आहेत, तिकडे रस्ता आहे, आणि आता काही या रस्त्याने जात आहेत. दोन्ही रस्ते तसे वाईला जातातच. हा रस्ता बावधन मार्गे वाईला जातो सोनेश्वर करत, आणि तो रस्ता डायरेक्ट वाईला जातो, तिकडे जो येतो. सो मस्त वाटतं एकदम अशा रस्त्याने चालत जायला. वा, मस्तच. गावची रमणीय सकार काही वेगळीच, ही जादू ही काही वेगळीच. मस्त पक्ष्यांचे आवाज येत आहेत इकडे तिकडे. तिकडे कुठला तरी वेगळा पक्षी बसलाय तारेवरती. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता, जांभ्या दगडाचं घर बांधलंय, जांभ्या दगडाच्या चिरातून. कोकणात जसे बांधतात ना, तसे जांभ्या दगडाच्या चिरा वापरून. आता घाटमाथ्यावर सुद्धा अनेक लोक जांभ्या दगडाच्या चिरात बांधायला लागलेत घर. मस्त, छान एकदम. ही इथे काही रोपवाटिका कोणीतरी बनवली, रोपवाटिका. सो मित्रांनो, आपण आता आलेलो इथे सोनेश्वर मंदिराच्या इथे.
हे मंदिर आहे. एक एंट्रन्स इकडनं आहे आणि एक एंट्रन्स तिकडनं आहे, त्या साईडने. मंदिर आपण जाऊया. मी तुम्हाला जरा इकडचा सगळा स्पॉट दाखवतो. पाहिजे तुम्हाला हे झाड माहिती आहे, हे वडाचं झाड. हे वडाचं झाड छावामध्ये दाखवलं गेलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे एक सीन दाखवलं ज्याच्यामध्ये मुघलांचे अत्याचार होत असतात सगळ्या ह्याच्यावरती, महाराष्ट्र आणि इतर ठिकाणी. तेव्हा अनेक मारलेल्या लोकांना झाडावर लटकवलेलं दाखवलं गेलं आहे. तर ते हेच झाड आहे, छावामध्ये दाखवलं गेलेलं आहे. हेच ते झाड आहे. आणि अजून एक स्पॉट दाखवला गेला आहे छावामध्ये, तो मी तुम्हाला दाखवतो. बघा इकडेच ही अजून एक वाट आहे मंदिरात जायची. हे इकडे एक जुनं मंदिर आहे या साईडला. आणि हा इथे एक ब्रिज आहे. या ब्रिजवर अनेक चित्रपटांचं शूटिंग पण झालं आहे. धमाल चित्रपटामध्ये तो एक सीन तुम्हाला आठवतो, एका बंगालीची टॅक्सी हे होते, बंद पडते. अर्षद वारसी त्याच्या टॅक्सीत बसलेला असतो, खाली उतरतो, टॅक्सी चालू होत नसते आणि तो त्याच्या टॅक्सीला लाथ मारतो आणि ती टॅक्सी परत चालू होते. तर तो सीन जो आहे ना, तो इकडेच शूट झाला आहे. इव्हन सलमान खानचा दबंगमधला एक सीनसुद्धा इथेच शूट झाला आहे. जेव्हा सोनाक्षी सिन्हाचे वडील म्हणजे महेश मांजरेकर ते जेव्हा तो मरतो तेव्हा त्याचा अंतिम संस्कार जो होत असतो, तेव्हा त्याच्या अंतिम संस्काराला तो गाडी घेऊन येत असतो, तेव्हा या ब्रिजवरूनच तो बघतो ते अंतिम संस्कार होत असताना. आणि तो म्हणतो की शराब छोड़ने के लिए कहे थे, जान छोड़ने के लिए नहीं कहे थे. तर तो जे बोलतो, डायलॉग जे बोलतो, तो इकडे बघूनच बोलतो. इथेच कुठेतरी अंतिम संस्कार होताना दाखवलं आहे. आणि बाय द वे हा जो पार्ट आहे, हा पार्ट तुम्हाला आठवला असेलच. आता छावामध्ये अनेक त्या मोगलांचे अत्याचार होत असतात, तेव्हा अनेकांना मारून ज्या नदीत टाकलं जातं, त्या नदीमध्ये ज्या डेड बॉड्या वाहत जात असतात ना, तर तो हाच स्पॉट आहे. इथेच तो स्पॉट शूट झाला आहे. डेड बॉड्या नदीतनं वाहत जात आहेत, मोगलांचे अत्याचार सुरू आहेत, हाच तो सीन आहे. याच्यातच ते झाले. ही आपली कृष्णा नदी आहे, कृष्णामाई, महाराष्ट्राची जीवनवाहिनी. आणि हे सोमेश्वर मंदिर इकडे. हा इथे छोटा धबधबा आहे, मस्त वाटतो. लांबून याचा आवाज येत असतो निवांत शांततेमध्ये. हा इथे ब्रिज आणि हे इथे जुनं मंदिर एक आहे या साईडला. प्राचीनच मंदिर आहे हे सुद्धा. इथे घाटावरती जरा आता कपडे धुण्याचं काम चाललं आहे. आणि इथे नदीचा प्रवाह जरा संत असा आहे. ते म्हणतात ना, संत वाहते कृष्णामाई. तशी आपली महाराष्ट्राची जीवनवाहिनी कृष्णामाई, कृष्णाई तिला आपण म्हणू शकतो. हा समोर जो दिसतोय तो वैराटगड आहे. वैराटगड. पावसाळ्यामध्ये हे जे काळे दगड आता तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे हा सगळं पात्र भरलेलं असतं, सगळ्याच्या सगळं. आता तरी पण चांगलं पाणी आहे इथे. तरी पण नदीत काही लोकांनी कचरा टाकलेलंच नाही व्हायला पाहिजे असं. छान आहे एकदम. इथे पाण्याचा आवाज, धबधब्याचा. आणि सुंदर लोकेशन आहे, सुंदर. तिकडे सुद्धा एक मंदिर आहे. हे अर्थातच शंकराचीच मंदिर आहेत सगळी. आपण थोड्या वेळाने तिकडे जवळ सुद्धा जाऊन बघणार आहोत. गाईस, चला मंदिरात जाऊया.
मंदिराचे दर्शन करूया, सोनेश्वराचं दर्शन करूया. तिकडे ना एक ते बघा, तुम्हाला ते दगडी बांधकाम जे दिसतंय ना, त्यामुळे दाखवतो. ती ॲक्च्युली एका महाराजांची, सोनेश्वर महाराजांची समाधी आहे, म्हणूनच त्याला. हे बघा बाबा मित्रांनो, हे ते झाड जे आपण छावामध्ये सुद्धा बघितले, आणि हे जे दगडी बांधकाम जे दिसतंय ना, हे एक सोनेश्वर महाराजांची समाधी आहे. सोनेश्वर महाराजांची समाधी, हे झाड. हे मंदिर. ही इथे समाधी. ही आतमध्ये अशी आहे, अशी. हां, सध्या आता गेट लावलं त्यामुळे आतमध्ये जाता नाही येणार, पण ही अशी समाधी आहे. त्याला समाधीची घ्यायला बसायची काही लोक, साधू पुरुष किंवा महाराज किंवा काय, तर ते अशी समाधी लावून बसायची. ती अशी समाधी असायची त्यांची. तर या पद्धतीने प्रकारे ती समाधी, ही खाली पायऱ्यासुद्धा दिसत असतील, आणि तटबंदी. सध्या नूतनीकरणाचं काम झालं आहे मंदिराचं, त्यामुळे सध्या मंदिराचा परिसर खूप छान दिसतो. इथे बॅडमिंटन खेळत आहेत 2 पोर. चला चला इकडे आपण या साईडला येऊन बघूया. या साईडने किती मस्त व्ह्यू दिसते बघा. हा तो धबधबा, हा तो ब्रिज, आणि इथे समोर वैराटगड. हे देवमाणूसच्या 2च्या सिरियलमध्ये तुम्हाला अनेकदा दिसलं असेल हे लोकेशन. देवमाणूस 2च्या सिरियलमध्ये, मालिकेमध्ये हे लोकेशन अनेकदा तुम्हाला दिसलं असेल. इव्हन आमच्या उजडे गावातसुद्धा शूटिंग झाले त्याचं. काल तुम्हाला वाडा दाखवला होता ना, त्याचं. मस्त. पावसाळ्यात खूप छान वाटतं हे बघायला. सगळं हिरवंगार असतं, नदीचं पात्रसुद्धा चांगलं भरलेलं असतं. पावसाळ्यातसुद्धा आपण येऊन आता इथे ब्लॉग बनवूया ना. हे मंदिर आहे, आणि इथे समाधी सोनेश्वर महाराज, आणि हे आपलं झाड. सो गाईस, सोनेश्वर मंदिरात आपण आलो आहोत. हा नंदी सुंदर, उत्कृष्ट, सुरेख असा. हा सभामंडप इकडे सध्या बंद आहे, आणि हा मंदिराचा एंट्रन्स इकडे. सो हे आहे शंकराचं देवस्थान सोनेश्वर. सुरेख अशी पिंड, शिवपिंड. या आतमध्ये सगळं गाभारा. इथे हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे या साईडला. आणि ते गणपतीची मूर्ती सुद्धा आहे.
या साईडला इकडे गणरायाची मूर्ती. छान मंदिर, छान लोकेशन आणि प्रसन्न वातावरण. वा, मस्तच. चला दर्शन घेऊया. सो गाईज, मित्रांनो, आता तुम्हाला अजून एका मंदिराकडे नेणार आहे. आणि ते एक मस्त, ते पण सुद्धा त्याचं नाव आहे सोनजाई मंदिर. ते तिकडे नदीच्या त्या काठावरती आहे. जायचा रस्ता पण चांगला सुंदर आहे. हा बघा, मस्त झाडाझुडपातून. हे इथे अजून एक झाड आहे, मारुतीची मूर्ती इकडे, आणि हे मंदिर मागे. सुंदर, सुरेख. सो ही आपली वाट, हा नदीचा किनारा आला. आणि ते बघा तिकडे आहे सोनजाई मंदिर. सो तिथं उतरून आपल्याला तिकडे जावं लागेल. हे मंदिर, असं म्हणतात जेव्हा कृष्णेला पूर येतो तेव्हा या मंदिराचा जवळपास अर्धा भाग तरी पाण्याखाली जातोच जातो. मंदिर बहुतेक बंद आहे, तर जाऊ शकतो आतमध्ये, बघूया. जाऊ शकतो. सो हे आहे मंदिर, तो तिकडे पूल, हे इकडे सोमेश्वर मंदिर, आणि आपली कृष्णामाई. हे इथे तुळशी वृंदावन सुद्धा आहे. आणि कृष्णामाईचा मस्त व्ह्यू इथून दिसतो. तिकडे सुद्धा पाण्याचा खळखळ ऐकायला येईल. मस्तच. आणि हे आपलं सोनजाई मंदिर. सो मित्रांनो, आता आपण चाललो आहे धबधब्याकडे. तर तुम्हाला तो धबधबा दाखवायचा आहे मला. बघा तुम्ही किती मस्त आहे तो. हा आला धबधबा. पाण्याचा आवाज बघा. जवळून दाखवतो. हा धबधबा आहे, हा प्रवाह इकडे. हा वरती ब्रिज आहे. सतत वाहणारा, बारमाही वाहणारा हा प्रवाह आहे. जोरदार कंटिन्यू वाहत असतो. नदीचा हा स्पॉट खूप रिस्की आहे, कारण इथे एकदा कोणी बुडालात की बुडालात. एक दोघांचा मृत्यू पण झाला इकडे. ते तिकडे मंदिर आहे.
छान वाटतं. So, चला बघूया. ॲक्च्युली मित्रांनो, तुम्ही म्हणाल जरा बोलताना असा अडखळतोस का, ते प्रॉब्लेम असा आहे ना, इथे थंडी पण जरा चांगली पडली. सो थोडासा थंडीचा पण परिणाम येतो. बोलताना थोडेसे ओठ थत थत पप होत असतात. त्यामुळे सो तो स्पॉट होता आपला. आणि आता आपण चाललो आहोत परत ऑन रोड. वरती यायला खूप रोड आहे तिथनं. आधी तर खूपच होते, आता काही काही कमी झाले. पाहिजे आज तुम्हाला सांगायचं होतं असं की आज इथे गाड्या खूप आल्यात आणि प्रत्येक शनिवारी ना इथे असंख्य गाड्या येत असतात. याचं कारण असं की इथे असं म्हणतात की शनिवारच्या दिवशी किडनी स्टोनवरती औषध भेटतं. तर काय माहीत नाही, पण किडनी स्टोनवर औषध भेटतं म्हणून दर शनिवारी इथे गर्दी असते. दर शनिवारी तुम्हाला मुंबई पुण्याहून आलेल्या अनेक गाड्या इथे लागलेल्या दिसतील. हे बघा तिकडे त्या साईडला खूप गाड्या लागल्यात. हे मंदिर आहे इकडे या साईडला, इथे गाड्या लागल्यात. आणि ते बघा त्या साईडला पण खूप गाड्या लागल्यात. ॲक्च्युली मृतखडा म्हणजे किडनी स्टोनवरती त्यांना औषध इकडे मिळतं असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यासाठी रोज शनिवारी इथे गर्दी असते. इथे गाड्या त्या साईडला पार्किंगमध्ये गाड्या लागल्या. आणि हे मी आज नाही, खरं तर लहानपणापासून बघतो इथे गर्दी. आता सकाळी तरी आहेत, संध्याकाळ होईपर्यंत हा सगळा स्पॉट भरलेला असतो. इथे सगळीकडे गाड्या असतात. आता थोड्या थोड्या लागायला सुरुवात झाली. सगळीकडे इथे गाड्या असतात. इथे वडापाववाला स्नॅक सेंटर वगैरे आहे. खास करून इथं हा शनिवारचाच असतो जवळपास. आणि ह्या दिवशीच लोक येतात ना, तर दिवशीचा काही इश्यू नाही. हे बघा हे गाड्या लागल्यात सगळ्या. किडनी स्टोनवर औषध भेटतं. सो त्यासाठी शनिवारच्या दिवशी इथे गर्दी असते. आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे. संध्याकाळपर्यंत ही गर्दी वाढत जाईल आणि हा सगळा स्पॉट भरेल गाड्यांनी. आपण परत घरी चाललो आहे. सो हे दाखवते तुम्हाला पार्किंग लॉट इथलं भरलं आहे. आणि बाय द वे हा जो रस्ता आहे ना, मी तुम्हाला सांगायचं विसरलो, हा जो रस्ता ब्रिजवरून आहे ना, तो पुढे बावधनला आणि बावधनहून पुढे सरळ वाईला जातो. आणि लेफ्टला गेलात ना तर पाचवड लागेल तुम्हाला. या साईडला गेलात की पाचवड आणि या साईडला गेलात की वाई. इथे स्मशानभूमी आहे. हा आपला परत बॅक टू होम रस्ता. धुक्यामुळे काही दिसेना. वैराटगड त्या बाजूच्या डोंगरावरती भवानी मातेचं मंदिर आहे. या साईडच्या डोंगरावरती भवानी मातेचं मंदिर आहे, तिथे आपण जाणार आहोत. सो आज सोनेश्वर अजून काही दाखवता आलं तर बघूया.